गेल्या 1.5 वर्षापूर्वी या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजेश मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्या कोरोनाचा काळ होता आणि मला वाटतं आता थोडं 1 महिना 1.5 महिना झाल्यानंतर कोरोनातच हे दिवस आपले सगळे गेले. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र भेटता आलं नाही, एकत्र बोलता आलं नाही, एकत्र चर्चा करता आली नाही. परंतु आज काकांनी आज हा योग आपल्या सगळ्यांसाठी आणला. काकांनी मगाशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बळीराम काका हे असं व्यक्तिमत्व आहे, अख्ख्या राज्याला माहिती आहे, अख्ख्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे बळीराम काका आणि शरद पवार साहेब, की शरद आज ह्या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सर्वात जास्त जवळचा कुठला नेता असेल तर तो आदरणीय बळीराम काका नेते. आम्ही काकांना पाहिलं, काकांना वाचतो, काकांबद्दल आम्ही माहिती मी आज पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याची माहिती कदाचित कमी असायची, परंतु आज ज्यावेळेस सोलापूरमध्ये पालकमंत्री झाल्यानंतर मी काकांबद्दल संपूर्ण माहिती घेतली. एक जिल्हा परिषदेमध्ये काम कसं करावं. शेवटी तुम्हाला मी सांगतो की गोरगरीब माणसाला मदत द्यायची असेल, गोरगरीब माणसाला जर सहकार्य करायचं असेल, गोरगरिबांची कामं जर मार्गी लावायची असतील, गावाची विकासाची जर कामं मार्गी लावायची असेल त्याला जिल्हा परिषद खूप महत्वाची असते. काका तुम्ही तुमच्या कामामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही खूप भाग्यवान मानले म्हणजे तुमच्या कार्यामुळे आज तुम्हाला गेली 35 वर्ष या भागाने जिल्हा परिषद निवडून दिलं. एकदा माणूस निवडून दिल्यानंतर शेवटी तो वेगळ्याच पद्धतीने काकाने त्या पदाचा उपयोग हा तुमच्या भल्यासाठी, लोकांच्या इथल्या कामासाठी, मागासवर्गीय माणसासाठी, अल्पसंख्याक माणसासाठी केला. त्यामुळे माझे काकाचं मी पाहतो त्यानंतर काकांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं हे तुमच्या सगळ्यांचं नातं काकांचं मी पाहिलेलं आहे आणि काकांसारखे दूरदृष्टी आम्हाला एक अभिमान आहे की काकांचं नेतृत्व आम्ही मान्य हे करून काकांकडून अनेक माहिती, काकांकडून अनेक काही विषय आम्ही काकांकडून शिकतो. निश्चित प्रकारे काकांचं आज खरं तर मला किती 81 वयामध्ये काका वयामध्ये आज गेलेले आहेत. परंतु काकांचं निश्चित प्रकारे मागाशी मालकांनी सांगितलं 18 वर्ष नाही काका, मालकाने 18 वर्ष काकांचं याप्रमाणे काम करतात. काका 18 वर्षाच्या प्रमाणे करतात आणि मालक 16 वर्षाच्या प्रमाणे काम करतात. त्यामुळे मालकांबद्दल तरी काय सांगावं की खरंच सांगतो की मला आता माझं मालकाने असं भाषण केलं, कदाचित आमच्या डोक्याला सगळा बोजा मालकांनी आमचा उतरून टाकला. एमएससीबीचं सांगितलं, एसटीचं सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की शेवटी सगळे सोबत करता येतात परंतु पैशाचं सोबत करता येत नाही. एमएससीबीची आज परिस्थिती काय ठीक आहे, आज शेतकऱ्यांकडे कुठल्या प्रकारचे पैसे नाही. आज अजून ऊस शेतात आहे, ऊसाची बिलं व्हायची, बाकी शेताची बिलं व्हायची, त्यामुळं अडचणी खूप आहे. परंतु हा लोड आपल्यावरती आला. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मी पण शेतकरी कुटुंबातला माणूस आहे की पूर्वी आपण लाईटचं बिल, एखादा आपलं लाईटचं बिल आलं, घरातलं बिल आलं, आपण ताबडतोब पहिलं बँकेत जाऊन ते पैसे पहिले भरायचो. परंतु काका आपल्याला माझ्या लोकांनी, काही लोकांनी आपल्याला थोडं आळसी केलं आणि आज एकदम लोड आपल्यावरती आला. स्वतः मागच्या वेळेस मी आपले आमदार करमाळ्याचे संजय मामा असतील, हे आम्ही सगळे यशवंतदादा असतील, आम्ही सगळेजण नितीनराव साहेबांना भेटलो आणि मागच्या वेळेस आम्ही थोडं जरा पुढे घेतलं. परंतु मालकांनी सांगितल्याप्रमाणे मालक ते सगळीकडे रेशो हा सारखा आहे. आज आपण तुम्ही दुसरे एक नशिबवान आहात की तुम्हाला एक यशवंत दादासारखा एक चांगला आमदार हा तुमच्या मतदारसंघात तुम्हाला मिळाला. आणि शेवटी एक गोष्ट खरी आहे की कामं पुढच्या माणसाकडून कशी करून घ्यावी, कामं कशी करता येतील यासाठी यशवंत दादांचा खूप मोठा पाठपुरावा जिल्हा परिषदला नियोजन मंडळाच्या माध्यमातून असू द्या, दादांच्या माध्यमातून असू द्या किंवा राज्य शासनाचे जेवढे मंत्री त्यांच्या माध्यमातून आपल्या उत्तर सोलापूर आणि आपला मोहोळ मतदारसंघ आणि आपल्या या सगळ्या मतदारसंघात कसा निधी ही तात्यांची भूमिका असते. तात्या नेहमी तिथं मंत्रालयामध्ये येऊन स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाचं काम न सांगता तुमच्या जनतेच्या कामासाठी त्यांची वेगळी धडपड आणि ते काम कसं मंजूर यासाठी तात्यांचा प्रयत्न रोजून असतो. मगाशी तात्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की मी मागच्या वर्षी गेल्या 25 वर्षाला मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि आमदार असताना निधी कसा आणावा हे तात्या तुम्ही मला पाहिलेलं आहे आणि माझ्याकडून तुम्ही शिकल्यामुळे कदाचित तुम्ही त्याच ट्रॅकला बरोबर ट्रॅक तुमचा चाललेला आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवा की
शेवटी निधी किंवा काय कुणी असू, तात्या असू द्या, मालक असू द्या किंवा काका असू द्या, शेवटी काय हा काय त्यांच्या घरचा नाही, लोकांसाठी त्या सर्वांची मदत, त्या सर्वांची तळमळ हे निश्चित प्रकारे असते. बंधूंनो, खरं तर माझं कधी कधी मला असं वाटतं की आपण पालकमंत्री झालो आणि काय हे कोरोनाच्या संकटात मालक आपल्याला अनेक गोष्टी करता येईल. डीपीडीसी निधी होता, बराचसा निधी त्याला कट लागला, त्यामुळे अजूनही आपल्याला खूप इच्छा होती की आपल्याला अजून काय करता येईल. आणि तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो काका, तुमच्या मालक तात्या यशवंत सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या सगळ्यांच सांगते, त्या मारुतीने एवढाच सांगतो, माझा पण स्वभाव असा आहे काका मालक असा दणकून देण्यासाठी एक सांगतो, हा निधी असू द्या किंवा काय असू द्या, माझ्याने मागायला सांगितलं अनगर आपली नगरपंचायत मी मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा मालकांना सांगितलं की मालक वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबर तुम्हाला तुमच्या या नगर पंचायतीसाठी डीपीडीसी मधनं 1 कोटी रुपये मालकांना आपण मंजूर केलं. 1 कोटीवर मालक आमचे ते कसले मालक, मालकांनी सांगितलं 1 कोटी नाही अजून 5 नाही 50. काकांचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम जोरात बोलता असतं. आता तुमच्या कार्यक्रमात काय म्हणायचं, मालकांचा शब्द मोडायचा नाही. तेव्हा मालक तुम्ही सांगितलं दोन्ही मिळून 2 कोटी रुपये, चला तुम्हाला मालक 2 कोटी रुपये. मला माझा स्वभाव कसं आहे मालक, मला फक्त कसं आहे माझा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे. तुम्ही थोडे दिवस काही गोष्टी तुम्हाला लक्षात नाही आला. मामा तुम्हाला मी सांगतो मालक, खरं सांगतो कदाचित समज गैरसमज असतात हे होतात कुठंतरी चुकी हे होतं, परंतु मालक तुम्ही लोक पण या लोकांना नवस करून तुमच्यासारखी माणसं मिळणार नाहीत. हा पालकमंत्री पण तुम्हाला नवस करून मिळणार आहे. आणि शेवटी तुम्हाला मी सांगतो माझा कसं आहे, मी पण खालून आलेलो, मी पण जिल्हा परिषदला काम केलंय, साखर कारखान्याला काम केलंय, बँकेला काम करतो, सगळ्या ठिकाणी काम करतो. लोक मागणी कसं असतं मालक, मी तुम्हाला सांगतो इतकं मला तयार केलं की मी 96 साली वेळेस बँकेचा संचालक झालो पालक. मी मगाशी काकाने सांगितलं काका 23 वर्षापूर्वी तुम्ही 23व्या वर्षी तुम्ही गावचं सरपंच झाला. काका मी 22.5व्या वर्षी काकाने संचालक झालो. 22.5 रुपये तुमचं माझं सारखंच आहे, फक्त मला असं नशीब थोडं माझं जरा त्यामुळे मी पण तुम्हाला सांगत नाही की शेवटी कुठली संधी असते. मला सगळे गावचे सरपंच काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी बँकेचा संचालक, ज्यावेळेस मी 96 साली बँकेचा संचालक झालो आणि लोकांना पूर्वी बँक वगैरे असं लोकांना वाटायचं, लोक लांब असायचे सगळे, आमचे गोलक साहेब चेअरमन असायचे. आणि मी ज्यावेळेस बँकेचा संचालक झालो तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक स्वभाव माझा मला काम हे माझ्या हातातच आहे, काम कसा विकास पण मला सांगतो. मगाशी मालकाने सांगितलं एक गोष्ट खरी, ऐका ना मालक, मी तुम्हाला सांगतो बँकेत संचालक झाल्यानंतर मी सकाळचं जिल्हा बँकेच्या जेवढी प्रकरणं इंदापूर तालुक्यातली 150-200 प्रकरणं मला स्वयंपाची मीटिंग आहे, प्रकरण गाडीत माझे न्यायचो, ऍम्ब्युलन्स गाडीत आहे त्या गाडीत घ्यायचो आणि गेल्या त्या शेती कर्जात जायचो. शेती कर्जात जाऊन माझ्या त्या ड्रायव्हरला इन्व्हर्ट करायला लावायचो. त्यावेळेस त्या पीएलए पण होतं, इन्व्हर्ट करायचो, त्या छाननी अधिकाऱ्यासमोर बसायचो, छाननी अधिकाऱ्यापासून त्या टेक्निकल इंजिनियर कशी बसायचो, इंजिनियर कडून उपशेतकी अधिकाऱ्याकडे बसायचो, उपशेतकी अधिकाऱ्याकडून शेतकी अधिकारी साधारणतः 10-10:30 वाजता गेल्यानंतर 1 वाजेपर्यंत मिटिंग असताना 1 वाजता मालक सगळ्या छाननी प्रकरणाची नोंद घ्यायचो. परत मिटिंगला बसायचो, मिटिंग झाल्यानंतर मालक परत खाली यायचो आणि ती प्रकरण मालक परत मंजुरी पत्र गाडीत घ्यायचो आणि दुसऱ्या दिवशी मला माहितीसाठी सांगतो ज्याप्रमाणे पोस्टमन काम करतो, दुसऱ्या दिवशी पोस्टमन या नात्यानं प्रत्येकाच्या ती प्रकरणं शेतीची मंजुरी प्रकरणं घरी पोहोचवतो. पद ही काही शो करण्यासाठी नसतात मालक, त्या पदाचा जर आपण उपयोग केला तर लोकांना जर आपण मदत केली. मला माहितीसाठी सांगतो तसा इंदापूर तालुका आमचा सोपा तालुका नाही, मोठा तालुका, खूप सोपा तालुका नाहीये. बाकीच्या गोष्टी निवडणूक आल्यानंतर आमच्या तालुक्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात, पैसे पाण्याची सगळी मोठी माणसे
आणि कुठेतरी वेगळं परत आणि वेगळं आणि जातीपातात खोटं विष पेरायचं आणि कुठेतरी आपली कुळी भाजण्यासाठी काय मंडळी प्रयत्न करायचे. मला मी तुम्हाला सांगतो काय काय वेळेस संध्याकाळची अशी वेळ यायची की एखाद्याने प्रकरण आणलंय, बेल दाबल्यानंतर काय वेळेस बेल सुद्धा ते दरवाजावर न पडायचा. मालक त्या मारुतीच्या या देवळामध्ये मालक मंजुरी पत्राची पाकिटं ही दरवाजात अशी आत टाकेल मालक आणि दुसऱ्या दिवशी तीच माणसं लाजले, अरे मामा हे काय केलं. ते लाजल्यामुळे आज त्या पिढ्यान पिढ्या ती कुटुंब माझ्याशी कायमशी आज माझ्याशी घट्ट झाली. शेवटी काम करायचं जर आपण ठरवलं की शेवटी जिल्हा परिषद मालक, तुम्हाला जिल्हा परिषद एक किस्सा सांगतो. नाभिक समाज असतो, नाभिक समाज कोणी लक्ष देत नाही. नाभिक खूप खरं सांगू का मालक, आपल्या मोठ्या माणसाची खूप मोठी मागणी असते, खूप मोठ्या आपल्या अपेक्षा असतात. काय असतं गरीब माणसाचं काय काम असतं, खूप छोटी छोटी कामं असतात, खूप छोटी छोटी. मला झेडपीचा अध्यक्ष असताना मी माझं एक काम राहिलं, माझं सगळ्या राज्याच्या मंत्र्यांनी फार सगळ्यांनीच म्हणजे देवेंद्र फडणवीस वेळेस आमच्या मागच्या मंत्री मामा मला तुमचं खुर्चीची जादू काय. खुर्ची म्हणजे आमच्या नाभिक समाजाला म्हणजे आपण त्याला आपल्या नाभिक समाजाला जी खुर्ची असते मालक या राज्यामध्ये या भारतामध्ये नाभिक समाजाला खुर्ची देण्याचं काम कुठल्या जिल्हा परिषदेने केलं असेल तर त्या पुणे जिल्हा परिषद पहिल्यांदा केलं. आणि मला मी त्याचा अध्यक्ष होतो ज्यावेळेस मुंबईला आम्ही ते प्रकरण दिलं, सेक्रेटरी होते संधू म्हणले हे काय झडपीचं काम आहे का, हे तो काम तुम्ही महिला बाकीचं काम करा, हे काय काम करताय. झडपीचं काम नाही म्हणलं, आमचा नाभिक समाज हा आमचा झडपीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणलं, ब्रँड अँबॅसेडर आहे. आमच्या झडपीची एवढी योजना आहे त्याचा प्रचार आणि प्रसार आमचा नाभिक समाज ज्यावेळेस दुकानात त्यांचं आपलं काम केस कापत असतो किंवा काय चाललं असतं त्यावेळेस अर्धा तास तो झडपीच्या आमच्या योजनेचा प्रसार होतो. ऐसा आहे क्या आता तुम्ही लय तयारी केली, तुम्ही पण बघतो ना तुमचं लय बारीक बाहेर असतं काम. त्यामुळे शेवटी जर काम करायचं जर ठरवलं तर तुम्हाला मी सांगतो कारखाना असतो. मला मी 5 वर्ष चेअरमन होतो. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्या 5 आता तुम्ही सगळ्या राज्यातले आकडे 5 वर्षामध्ये कारखान्याचा चेअरमन 5.5 वर्ष चेअरमन होतो. ऊसाचा दर जर काढला मालक या राज्यामध्ये रिकव्हरीच्या प्रमाणामध्ये कुठलाही बायप्रोडक्ट नसताना छत्रपती सहकारी ज्या कारखान्याचे म्हणून त्या कारखान्यामध्ये 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भाव हा छत्रपतीने कमावला. मला असं थोडं जर असं ते असं तुमच्यासारखं कधी कधी वाटतं तुमच्यासारखं माझं आपलं काय होतं मला मस्त कळतं की याला माझं खरं आहे, माझं बरोबर आहे, मला मी आपण बाबा करू मला तुम्ही मी तुझं काम केलं असं मला म्हणून त्याला तुम्ही त्याला चिंता आम्हाला थोडी मला कसं आहे जाऊ दे ठीक आहे. त्यामुळे खरं सांगतो की काम करणं हे तात्या खूप चांगला आमदार साहेब तुमच्यासाठी काम करतायत. आज तुम्हाला मी सांगतो की इंदापूरमध्ये सुद्धा मग तात्याने सांगितलं की बजेटमध्ये काय बजेटमध्ये का तात्या पुजतच नाही तुम्ही पण ऐकले. त्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपण आपला जो मूळ विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघासाठी जेवढं काय आपल्याला निधी देता येईल तेवढा देण्याचा आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. खरं तर काम करताना थोड्या काय गोष्टी गैरसमज थोडे असतात. त्यामुळं मग अशी काकांनी विनंती केली काका मी खूप आपल्या तुम्ही समाधानी भरपूर तुम्ही खूप इच्छा पाहिजे तुम्ही माझ्यावरती खूप सांगितलं मला तात्याला ठीक आहे परंतु तुमची सेवा आता करायला मिळाली हीच मागणी पालकमंत्री पुन्हा राव वगैरे काकांनी ही केली. थोडं मालक काय होतं थोडं आपल्यात गॅप पडला पाहिजे मग नाहीतर असा तो काय थोडा गॅप पडला किंवा एक थोडं तुम्हाला मी सांगतो या मारुतीच्या मंदिरात मी आज दर्शन घेतलंय. तुम्हाला मी आजही प्रामाणिकपणे सांगतो मी कधी सोलापूरचं मी आज पालकमंत्री असताना जिथं मी जेवतोय तिथला घास काढून घेईल असं माझ्यावरती संस्कार हे कधीच नाही. तुमच्या सगळ्यांचा कुठेतरी
समज गैरसमज झाला. आता त्याला असं कुठलीही थोडं विरोधकांनी वेगळं केलं असं मला कधी असं नव्हतं, माझा विषय नव्हतं. जे असेल, जे सोलापूरच्या वाट्याचं नसेल तिथं मात्र थोडं सगळ्यांनी थोडं जरा त्यावेळेस सहकार्य केलं तर बरोबर. फक्त सोलापूरच्या वाट्याचं तुमच्या कुठल्या थेंब तुमचा थेंब हा कुठं नसेल त्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी वेगळा विचार करत. पण काय झालं, एवढं कोरोनाच्या काळात तुम्हाला मी सांगतो, या राज्यामध्ये आम्ही पहिला मी पालकमंत्री होतो. कदाचित अध्यक्ष मामा तुम्हाला माहिती असेल, या राज्यामध्ये मी पहिला पालकमंत्री होतो की आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यावेळेस डॉक्टर पण त्याच पेशंटकडे जात, डॉक्टर पण पेशंटकडे जात नव्हते. मला डॉक्टर पेशंट कुठे वर सगळे होते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. या राज्यातला मी पहिला मंत्री स्वतः किट घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो, पेशंटची चौकशी केली नाही, संडास बाथरूम मध्ये सुद्धा जाऊन सेम केलं की ते साफ आहे का नाही. आणि माझ्या नंतर मग बाकीचे सगळे मंत्री, त्यानंतर वाटते एकनाथ शिंदे वगैरे नंतर गेली. परंतु या राज्यातला एक मंत्री आदरणीय पवार साहेबांनी आज माझ्यावरती जो जबाबदारी दिली, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, आमच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, या सर्वांनी दिलेले माझे स्वभाव पहिल्यापासून की शेवटी ज्याप्रमाणे काका तुम्ही काम करता, काकांनी काम केलं, मालकांनी काम केलं, तात्या पण काम करतात की पाटील हे काय नुसतं हे काय हे नाही. तुम्हाला कुठली संधी मिळते सहज एखादा आज तुम्ही मला वाटतं कुठं आला कुठलं आता वडळ्यात कुठं वळू लांबोटी बसलं वळू, तुमची मोटरसायकल आहे, तुमची गाडी आहे, तिथे दोन एखाद्या महिला आहेत, तुम्ही सहज हात केला सहज तुम्ही, तुमची मोकळी गाडी पाहिजे, तुमचं पेट्रोल पण तेवढं, मोटरसायकल आहे तुमचं पेट्रोल पण तेवढं जाणार, तुमचं डिझेल पण तेवढं जाणार, तुम्ही सहज त्या माणसाला घेऊन बघा. एखाद्या गरीब माणसाला जरी त्याच्यावरती असतं ना, तुमच्या गाडीत घ्या, त्या माणसाला तुम्ही गाडीत घेऊन जर त्याला सोडलं ना आणि उतरल्यानंतर जे त्या माणसाच्या तोंडावर समाधान असतं ना, नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ती तुमची गाडी मोकळी होती, तुमची मोटरसायकल एकटं चालला होता आणि तिथं रस्त्यावरती दोन महिला किंवा दोन एखादे पुरुष उभा होते, तुम्हाला ती त्यांना गाडी घेऊन जायची संधी आयुष्यामध्ये संधी असते. माझ्या आयुष्यामध्ये कधी ती पण संधी कधी सोडलेली नाही, भविष्यात ती पण संधी कधी सोडणार नाही. नोकरीच्या आयुष्यामध्ये मामा संध्या असतात, त्या संध्या आणि काय असतं एक पद, हे काय असतं पद जातं येतं. मी तुम्हाला आजही सांगतो, माझी स्टाईल आहे. काका मी जरी पालकमंत्री असतो, लोकच कसं असतं, आमदार मंत्री रुबाब वगैरे ते कसं असतं, हे क्षणिक आहे, हे कधी जाईल कधी होईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचे, लोकांना वाटलं पाहिजे. आजही मी माझ्या ज्यावेळेस गावात जातो त्यावेळेस बसल्यानंतर मी आजही माझ्या गावात गेल्यानंतर सायकलच्या दुकानात, सायकल नीट करणाऱ्या दुकानात बसतो. मी आजही पोत्यावरतीच बसतो. आज पोत्यावर बसलो नाही, नुसतं असं हे केलं, उद्या गेल्यानंतर पोते म्हणले त्यावेळेस सहन केलंय पालक. काय सांगू पालक हा तुमच्या पालकमंत्र्यांनी अनेक काचा राहून घेतल्या, अनेक काटे राहून घेतले. मालक आता तुमच्या पालकमंत्र्यांचा पाय इतका तयार झालाय, असे पोराची खेळ जरी मालकाला आम्हाला कंपनी केले तर त्या खेळावर सुद्धा पालकमंत्री तयार लोकांनी केलेलं. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो, मी ह्या लोकांनी म्हणतो, गोर गरीब मागासवर्गीय माणसाची सेवा करा, गोरगरीब छोट्या माणसाला मदत करा, सहकार्य करा. थोडी जरी माणसं मदत केली तर ही गोरगरीब माणसं त्याचं ते तुम्ही केलेले उपकार हे आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब केंद्रबिंदू मानून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करा. मी हे पण सांगतो की माझ्या या निवडणुकीमध्ये माझ्या प्रत्येक वेळेस मालकाला मुद्दा कसा होतो, मालकाने माझ्यावर जास्त मागाशी केलं म्हणजे पालकमंत्री किंवा पालक माझ्या तिघांना सगळ्याच होतं की तुम्हाला मी सांगतो, मी आज या मंदिरात आहे, मालक फॉर्च्युनरवाला, मोठ्या गाड्यावाला, इनिवावाला, क्लास गाड्यावाला मालक नाही तो माझ्याबरोबर. माझ्याकडे आहे राजदूत, बादी गाडी, बैलगाडी, छोटी महिंद्रावाली, ती माणसं मालक माझी ताकद काय. आणि आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, आज मी मंत्री, मी तुम्हाला मी सांगतो, आज काकांचा कार्यक्रम, आज सगळं ह्यात करून कसं जेणेकरून आपल्या पदाचा आज पालकमंत्री कुणीतरी म्हटलं पाहिजे होता एक कोणतरी पालकमंत्री, त्यामुळे म्हटलं पाहिजे. आणि निरंजन तुला पण भरपूर दिलंय रे बाबा,
कार्यक्रम आहे काकाचा. त्यामुळं आता तात्याचं मोड सर तात्या मोड आमचं काय फरक नाही. त्यामुळं ते परत नंतर सगळं ते पुढचं वाढून मिळेल आपल्याला. त्याचा ह्याच्यामुळे आपण ते आधी ठेवले त्याप्रमाणे आपण ते करू. फक्त झेडपीचं काका करून घ्या. माझा आज खूप चांगला कार्यक्रम होतोय काका. आपली शेवटी काकाच कसं आहे मारुतीच्या देवळात बोलतो. ठीक आहे, आम्ही महालक्ष्मीपणा 100% काकांची करू. आम्ही जोरात तिथे येतो. आणि मी एका आज त्या बाबतीत जास्त बोलणं किंवा काहीतरी म्हणणं म्हणजे कुठेतरी वरिष्ठांचं कुठेतरी हे असं थोडं जरा प्रोटोकॉल पाळणारे माणसं आहे. प्रोटोकॉल म्हणजे असं थोडं हे द्यायचं. त्यामुळे मला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे यशवंत त्या माने तुम्ही आणि मी आपण तिघांनी एकत्र काकाची वकिली करूया. बघा काकाकडे सहज बघा अशी माणसं नाही या जगात इतकी प्रामाणिक ही अशी माणसं नाही करू शकणार तुम्हाला. तुम्ही तुमचं गाव तुमचं वडाळा नाही तुमचा झेडपी तुमचा तालुका अरे तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला काकासारखी माणसं बरोबर आहे. बघा मी आज तुम्हाला मी सांगतो काकांचं बारीक सारीक लक्ष काकाचं इतकं बारीक होतं की काका आवाज टाकला की तिथं ती बसलेली माणसं पण आता काका तुमच्या माझं बारीक लक्ष होतं. इथं आवाज टाकला बारीक करून तिथं बसलेली सगळी आता त्यामुळे तुम्ही इतकं काका यासाठी तुम्ही काहीतरी त्या लोकांसाठी केल्याशिवाय पुरेसं मोकळे तुमच्याकडे काका येईल. इतकं चांगलं काम निश्चित प्रकारे काका तुमच्या माध्यमातून या परिसराचा विकास किंवा हे चाललेला आहे. आणि असंच निश्चित प्रकारे काका आपण इथं राहावं. आणि मला वाटतं आज इथं खूप चांगले कार्यक्रम इथं घेतले आणि आज आमच्या सगळ्या सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद.